की सगळं माफ असतं असं मानणाऱ्या काही लोकांनी हे क्षेत्र बदनाम केलंय। कुरुंदवाड इथल्या एस.के. माने या डॉक्टरला धमकावत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या चौघांचा डॉक्टरांनी खुरखा पाडलाय। या 4 पत्रकारांमध्ये बी न्यूजचा कॅमेरामन रमेश सुतार याचाही समावेश आहे। डॉक्टर एस.के. माने हे गेली 30 वर्ष कुरुंदवाड इथं वैद्यकीय व्यवसाय करतायत। ते व्यवसायाबरोबरच कुरुंदवाड आणि परिसरातल्या अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय असतात। तेरवाड इथं डॉक्टर माने यांच्या मालकीची 5 एकर शेतजमीन असून तिथंच त्यांचं घर आहे। या शेतजमिनीलगत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी डॉक्टर माने यांनी संबंधित शासकीय यंत्रणांकडे परवानगी मागितली, परंतु या संदर्भात संबंधितांकडून कोणतंही उत्तर न मिळाल्यामुळे डॉक्टर माने यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या लोकशाही दिनात झाडांच्या फांद्या तोडण्यासाठीच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला। यावर तहसीलदारांनी डॉक्टर माने यांना झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली। या परवानगीनंतर डॉक्टर माने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून झाडाच्या फांद्या तोडल्या। दरम्यान जिल्ह्यातल्या आघाडीच्या दैनिकांच्या स्थानिक प्रतिनिधींनी माणसांचा डॉक्टर झाला झाडांचा वैरी अशा मथळ्याखाली डॉक्टरांनी वृक्षतोड केल्याबद्दलच्या विपर्यास करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या। याचवेळी बी न्यूजचा कॅमेरामन रमेश सुतार यानंही डॉक्टर माने यांनी ज्या झाडांच्या फांद्या तोडल्या त्याचं चित्रीकरण करून डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली। डॉक्टर माने यांनी झाडाच्या फांद्या योग्य ती परवानगी घेऊन तोडल्या असून त्यात बेकायदेशीर काहीही नसल्याचं सुतार याला वारंवार सांगितलं, परंतु सुतार यांना डॉक्टरांकडे बातमी थांबवायची असेल तर 5,000 रुपये द्या, अन्यथा तुमची बदनामी करणारी वृत्तमालिकाच लावू अशी धमकी दिली। या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या डॉक्टर माने यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात बी न्यूजचा कॅमेरामन रमेश सुतार याच्या विरोधात दमदाटी करून जबरदस्तीनं छायाचित्रण केल्याबद्दल लेखी तक्रार दिली। या तक्रारीनंतर सुतार यानं पुन्हा डॉक्टर माने यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणं सुरूच ठेवत वारंवार पैशाची मागणी केली। या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक त्रास सहन कराव्या लागलेल्या डॉक्टर माने यांनी सुतारसह पत्रकारितेच्या नावाखाली लोकांना नाडणाऱ्या टोळीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। डॉक्टरांनी टाकलेल्या जाळ्यात पहिल्यांदा दैनिक लोकनेताचा राजगोंडा पाटील हा पत्रकार अडकला। की माझ्या 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला एवढा त्रास कोणी दिला नव्हता आणि त्या मानसिक ताणाखालीच मला मोठा धक्का बसून माझ्या हृदयविकार माझा बळावला आणि त्यामुळे मला जाऊन आशिष मखदूमकडे ऍडमिट व्हावं लागलं। यामध्ये मागणी करणारे जे व्यक्ती आहे, पहिल्यांदा राजेंद्र राजगोंड प्रभू पाटील यांनी सुमारे 4,000 रुपयाची सुरुवातीला मागणी केली आणि नंतर तडजोडी खातर जरासं थोडंसं कमी करता करता त्याच्यामधली काही रक्कम हप्त्याने घेण्यास कबूल केलं आणि पहिल्यांदा त्याने 1200 रुपये घेतले। त्याचबरोबर रमेश प्रकाश सुतार यांच्या वतीनं त्यांना त्यांची ते निरोप घेऊन माझ्याकडे आलेले विनोद भानुदास पुजारी आणि जितेंद्र अण्णासो अनुजे यांनी सुरुवातीला 5,000 रुपयाची मागणी केली आणि मग तडजोड करता करता त्यांनी किमान 3,000 रुपये तरी द्या अशा प्रकारची मागणी केली। त्यापैकी 2,500 रुपये मी त्या दिवशी दिले आणि नंतर बाकीचे 500 रुपये नंतर देतो असं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्याला होकार दिला आणि लवकरात लवकर ते पैसे द्या असं मला सांगितले। डॉक्टरांकडे पत्रकारांच्या दारू आणि जेवणासाठी 3,000 रुपयांची राजगोंडा पाटील यानं मागणी केली। डॉक्टरांनी त्यावेळी राजगोंडा पाटीलला 1,200 रुपये दिले। डॉक्टरांनी राजगोंडा पाटीलशी केलेल्या या चर्चेचं गुप्त कॅमेराद्वारे चित्रीकरण केलं असून यस न्यूजकडे ही चित्रफीत उपलब्ध झाली आहे। एक तर मी तडजोडलं होतं कसं नाही घेऊन काय मला तुम्हाला सांगून गेलं फक्त घेऊन माणूस सकाळपासून मला आणि त्याच्यामध्ये एक मिनिट विषय सांगतो मी पत्रकार कसं तुम्हाला माझा आहे माझ्या पंतप्रधानांमध्ये मी त्याला लावल्याशिवाय सोडून नाही वकील असले ज्या क्षेत्रात कोणा 12 मी 2 वर्ष वकील केलं तर लागते मग आणि मी कुठल्याही कायद्यात आणि पंतप्रधान सापडणार म्हणून आणि सगळं तशी तयारी ठेवून मग मी पाठवतो। मला काय येणार याच्यापेक्षा काय निवडले हे सांगतोय सांगितलं काय आता उद्या संध्याकाळी याला सांगून जेवणाची व्यवस्था करणं 20-22 लोकांचं मागणीची व्यवस्था करणं कोणते ते मी आहे तेवढं करणं विषय सांगतो म्हणजे मिटिंगला येते त्याच वेळी काय नाही का ते आज आता सगळ्या मिटिंगला मी माग आजचा विषय आला उद्या जाऊ आणि सांगू
ही रिअल कंडिशन हे तुम्हाला बोललोय. मी त्याला सांगितलं असं जर असेल तर पाहुण्या वाजता मिटिंगला ते आली की मी जेवणाची व्यवस्था करणार याला मगच पुढचा विषय घेणार हे मी बोललोय आणि त्याला जे करते आणून सांगितलं. काय करा तू जरा 15 वर्ष आता लगेच पेशंट बघतो काय बघतो आणि त्याला अभ्यास जाऊन पैसे. यानंतर रमेश सुतारनं पुन्हा डॉक्टर माने यांना फोन करून पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत बदनामीकारक बातम्या थांबवण्यासाठी 5,000 रुपयांची पुन्हा मागणी केली. हे संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी दैनिक पुढारीचे विनोद पुजारी आणि दैनिक सकाळचे जितेंद्र अनुजे आपल्याकडे येतील, त्यांच्या माध्यमातून हा विषय संपवा असंही सांगितलं. यानुसार विनोद पुजारी आणि जितेंद्र अनुजे हे दोघे जण डॉक्टर एस.के. माने यांच्याकडे बी न्यूजचा कॅमेरामन रमेश सुतार याच्यासाठी मध्यस्थी करण्याकरता आले. यावेळी सुद्धा डॉक्टर माने यांनी आपल्या दवाखान्यात गुप्त कॅमेऱ्याची यंत्रणा सज्ज ठेवलीच होती. राजगोंडा पाटील नंतर जिल्ह्यातल्या आघाडीच्या दैनिकांचे पत्रकार सुद्धा डॉक्टरांच्या जाळ्यात अलगद सापडले. यावेळी पुजारी आणि अनुजे यांनी आपला खुलासा सर्व दैनिकांमध्ये छापतो, रमेश सुतार विरुद्धची तक्रार मागे घ्या आणि हा विषय संपवण्यासाठी 3,000 रुपये द्या अशी मागणी डॉक्टरांकडे केली. यावेळी डॉक्टरांनी पुजारी आणि अनुजे यांना 2,500 रुपये दिले. यावेळी या दोघांनी डॉक्टरांवरच पावशेर ठेवत आम्ही पदरचे 500 रुपये घालून हा विषय संपवतो, तुम्ही आम्हाला नंतर पैसे द्या असं सांगत रमेश सुतारसाठी मध्यस्थी केली. डॉक्टरांच्या कॅमेऱ्यानं हा सगळा संवाद आणि पैशाची देवघेव चित्रित केलीच होती. काय झालं त्यांनी लग्नात तुमच्याकडे येत होती पत्रिका असं लग्न तुम्ही बघितलं नाही एवढं मोठं लग्न म्हणजे आम्ही केलं नाही त्यांनी आम्ही कुठे डॉक्टर माने यांनी यानंतर या संपूर्ण चित्रीकरणाच्या आधारे दैनिक पुढारीचा विनोद पुजारी आणि दैनिक सकाळचा जितेंद्र अनुजे, दैनिक लोकनेताचा राजगोंडा पाटील आणि बी न्यूजचा कॅमेरामन आणि महान कार्याने लोकमत समाचारसाठी काम करणारा रमेश सुतार या चौघांविरुद्ध खंडणी मागितल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून या चौघांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. प्रकाश सुतार राहणार नरसिंहवाडी बी न्यूजचे आहे. जितेंद्र अण्णासाहेब अनुजे दैनिक सकाळ आणि बी न्यूज, विनोद भानुदास पुजारी दैनिक पुढारी, हे जे 4 पत्रकार आहेत यांच्यावर या पोलीस स्टेशनला म्हणजे कुरुंदवाड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 60/11 भादवी कलम 384, 385, 447 आणि 506 या कलमांतर्गत डॉक्टर शंकरराव कृष्णराव माने यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडील पोलीस हवालदार देसाई यांच्याकडे सोपवलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी या चौघांची शोधमोहीम हाती घेतली आहे, परंतु हे चौघे जण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. डॉक्टर एस.के. माने यांनी अतिशय चाणाक्षपणे पत्रकारितेच्या नावाखाली समाजाची सर्वार्थानं लूट करणाऱ्या या चांडाळ चौकडीचा बुरखा फाडला असून कुरुंदवाड परिसरात लोकांना नाडणाऱ्या पांढरपेशा लुटारूंचा खरा चेहरा लोकांसमोर आणलाय. या प्रकारामुळे शिरोळ तालुक्यात सामान्य लोकांमध्ये संतापाची भावना उमटत असून या चौघांच्या या भिकारी वृत्तीमुळे अख्खं माध्यम क्षेत्र बदनाम झालंय. आता पोलीस यंत्रणा यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खंडणी बहाद्दर पत्रकारांचं एका संवेदनशील डॉक्टरनं केलेलं हे ऑपरेशन आम्ही अधिक विस्तारानं आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू.